नमस्कार मंडळी, मी आकाश दडस महासंवाद मराठीमध्ये स्वागत करतो। सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणे या गावामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत सावित्री शिलवंत व अनिता तुपे यांच्या प्रचारार्थ इथं एक भव्य रॅली निघाली होती आणि आपल्या सोबत आहेत नरवणे गावातील ग्रामस्थ। त्यांच्या सोबत आज संवाद साधतोय। कसा प्रतिसाद होता आज रॅलीला आणि काय वातावरण आहे आपल्या भागात? आपल्या भागात अतिशय चांगलं वातावरण आहे रॅलीला आणि जयभवानी प्रामुख्यानं या तालुक्यामध्ये पाण्याची आणि रस्ते विकास सर्वच कामं त्यांनी प्रचंड असे ताकदीने केलेले आहेत। त्यामुळे इथल्या जे ग्रामस्थ आहेत त्या सर्व ग्रामस्थांचं एकच मत आहे की जयभाऊच्या पार्टीनं जो बी उमेदवार येईल त्याला आम्ही बहुमतानं विजयी करू, अशी परिस्थिती या गावामध्ये आहे। विकास कामाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर जयभाऊंच्या अगदी 5व्या हिश्श्यानी सुद्धा कामं विरोधकांची नाहीत। म्हणजे काम तर काहीच नाही, शून्य कामाचा विषय आहे त्यांचा। आणि दुसरा विषय, काय जण गावातले असं चर्चा करतायत की बाबा रे रवी तुपे चालत नाही, कामाचा माणूस आहे, चालत नाही, पुढे गेला तर परत आवरणार नाही, ह्या ज्या बोलत नाहीत। समजा रवी तुपे जर त्यांना चालत नाही, चालतं कोण? त्यांनी आणलेल्या निवडून तरी त्यांना चालतो का परत ना? हे पण विषय बघण्यासारखे आहेत। त्यामुळे सामान्य जनता जी आहे नरवण्यातली ती 100% भाजप बरोबर आहे, 100% जयभाऊंच्या बरोबर आहे। त्यामुळे 70-80% मतदान आपल्याला 100% होणार आहे नरवण्यातलं, आलं लक्षात। आणि हे दोन्ही पण उमेदवार 100% विजय होणार आहेत आपल्या मतदारसंघातले। आता रस्ता, पाणी कसं काय, बाकीच्या सुविधा वगैरे कशा? रस्त्याच्या विषयावर बोलायचीच गरज नाही, कारण रस्ता दहिवडी ते आता अगदी पाक झऱ्यापर्यंतचा पूर्ण क्लीन आणि व्यवस्थित झाला। हायवे सारखा रस्ता झालाय। दोरगेवाडी कातरखाटा नरवणे रस्ता तो पण खट झालाय आणि जो झालाय त्या रस्त्यावरच हे विरोधक पण येतात। काय वेगळं हवाई जहाजात येत नाहीत ते पण त्यांना जाणीवच नाही त्या विषयाची। जे पीएमचं पैसे ज्या घरात 10-10 जणांचं घेतात ते सुद्धा नालायक वागतात। त्यांच्याकडे काय मागची जनता आदबीदर्शी घेत असते काय? तर घेणं बिणार नाही। त्यामुळे सामान्य जनता 100% आमच्या बरोबर आहे, भाजप बरोबर आहे, जयभाऊ बरोबर आहे। त्यामुळे रवी तुपेंना आणि शिलवंतना यांना म्हणजे निवडून येण्यास काहीही अडचण राहिलेली नाही। आता जिल्हा परिषद सातारा या गोंदवले गटातील निवडणूक लागलेली असून यात शिलवंत मॅडम जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समिती गणासाठी गोंदवले तुपे मॅडम आहेत। तर नरवण्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना मतदाना दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहून मतदान करण्यात यावे। जिल्हा परिषद गट आणि गोंदवले गणातून जे उमेदवार आहेत, आता विरोधकांनी काल परवा दिवशी कोपरा मीटिंगमध्ये टीका केलेली आहे की हे जे उमेदवार जे निवडणुकीचा प्रचार करतायत ते भाऊंचे हात बळकट करण्यासाठी करतायत, परंतु भाऊंचे हात बळकट करण्याची काय आवश्यकता नाहीये। आता जे उमेदवार आहेत त्यांची एकच खासियत आहे की आपल्या गटामधील गावातील कोणताही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला जर उमेदवाराच्या समोर उभा केलं तर त्या उमेदवार ओळखू शकतात की हा व्यक्ती कोणत्या गावचा आहे आणि कोणत्या वस्तीवर राहतो। एवढ्यापर्यंत तुपे साहेब आणि शिलवंत साहेब यांची ओळख आहे। आणि त्याचप्रमाणे वाडी वस्तीवरील रस्ते आहेत, या रस्त्यामध्ये कुठल्या रस्त्याला कुठं खड्डा आहे याची पूर्णपणे जाणीव, कारण पूर्ण ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस आम्ही दोन्ही शिलवंत साहेब आणि तुपे साहेब भरपूर प्रमाणात तालुक्यातून तसेच गटातून फिरलेलो आहे। त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलेले उमेदवार आहेत आणि 100% निवडून येतील। मतदार बंधू भगिनींना माझी तेवढीच विनंती आहे, उभे राहिलेले आहेत। तर जयभाऊंचं काम बघून जयभाऊंनी कामं केलेली आहेत इथं भरपूर, त्यामुळं त्यांना निवडून यायचं म्हणजे काय अशी अडचण येणार नाही आणि ते भरघोस मताने निवडून येतील। प्रतिसाद खूप चांगला आहे। सर्व मतदार एकदम सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे कोण कामाचं आहे आणि कोण त्यांच्या स्वतःचं पोट भरणारे आहेत। आता तुमच्या पप्पांच्या विषयी काय सांगाल? गेली अनेक वर्ष ते फुल टाइम सामाजिक कार्यात असतात, गणपती असेल किंवा शासकीय कामाच्या मदत करतात, त्यांच्या स्वभावाविषयी किंवा तुम्हाला तसा वेळ कमी देतात ते? अच्छा, आम्हाला वेळ कमी देतात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त हे आमचं कुटुंब हे त्यांचं कुटुंब नाही आहे, पूर्ण जनता हे त्यांचं कुटुंब आहे आणि ते त्यांच्यासाठी कायमच उभे असतात कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही अडचणीत। गोंदवले गट ह्या गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी सावित्री शिलवंत
आणि पंचायत समिती गणासाठी अनिता तुपे या उमेदवारांना आमचे नरवणेकर संपूर्ण ताकद लावून चांगल्या मताधिक्याने विजयी करतील. आणि तसंच जया भाऊंच्या कामाविषयी बोलायचं झालं तर जया एकेकाळी कुळकजाईपासून इंग्रज उभा राहिले होते आणि म्हणले काय माहितीये का, इथून ते खाली आटपाडीपर्यंत हा वाळवंट राहील अशा परिस्थितीतला भाग जयाभाऊंनी जलमय करून सोडला आणि त्यांचं मी खूप खूप आभार आहे. धन्यवाद. आराध्य दैवत श्री गणेशा यांना वंदन करून या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नरवणेमध्ये झालेल्या रॅलीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मतदार उमेदवार यांचं मी पहिल्यांदा आभारी आहे. आणि नरवणे गाव हे एक गाव एक गणपती म्हणून नावाजलेलं गाव आहे. त्याचा इतिहास आहे आणि 176 वर्षाची परंपरा आहे. मला खूप अभिमान आहे की माझं नरवणे गाव हे टिळकांच्या अगोदरपासून गणेश उत्सव एकत्र करतं. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरवणे गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे कुठलाही विचार न करता गावची उमेदवारी म्हणून भरघोस मतानं कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून जिल्हा परिषदचे उमेदवार सावित्री चंद्रकांत शिलवंत व माझी पत्नी सौ अनिता रवींद्र तुपे हिला जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणतील आणि गणेशा त्यांना सद्बुद्धी देईल की पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन मतदान करतील. एवढे धन्यवाद. मी सावित्रा सत्यवान देवकुळे, नरवणे गाव. मी मुंबईवरून आलेले आहे. अनिता तुपे आणि सावित्रा शिलवंत यांचा प्रचार करण्यासाठी. आणि आम्हाला खूप आनंद आहे की ही लोक उभी राहिल्यात, गावाचा विकास करतील ह्याच्यासाठी आम्ही भरपूर मुंबईकर लोक आलोय त्यांना साथ देण्यासाठी, वोटिंग करण्यासाठी. 2 मतांनी विजय त्यांना करायचा, गावाचा विकास आपल्यासाठी करतील. ते चिन्ह कमळ, दोघींचं पण कमळच आहे. ह्याच्यासाठी आम्ही मुंबईवरून आलोय त्यांना सहकार्य करण्यासाठी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गोंदवली बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 10-20 दिवसापासून फिरत आहोत. या संपूर्ण गटामध्ये, संपूर्ण गावामध्ये कुठल्याही वस्तीवर जयाभाऊंच्या नावानं, भारतीय जनता पार्टीच्या नावानं, कमळ या चिन्हाच्या नावानं आणि आम्हा तिघांसाठी म्हणजे जिल्हा परिषदेचा उमेदवार सौ सावित्री शिलवंत, पळशी गणाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र खाडे, गोंदवली गणाचे उमेदवार अनिता तुपे या सर्वांचा प्रचार करत असताना आम्हाला एक असं आढळलं की भाऊंच्या विकासाच्या कामामुळं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या विजनमुळं या गटामध्ये भाजपला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि येणाऱ्या 9 तारखेला विजय हा मान तालुक्यात संपूर्ण होईलच, पण गोंदवली बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा परिवर्तन होऊन भाजपचेच 3ही उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. एव्हाना मी तर असं म्हणेन की या जिल्ह्यातलं रेकॉर्ड आमचा गोंदवली बुद्रुक जिल्हा परिषद गट हायेस्ट मतानं निवडून यायचा मोडेल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.